आज आपण बनवणार आहे उपवासाचे वडे, ते पण एकदम कुरकुरीत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू सिरीज उपवासाचे खाद्यपदार्थ. तर आज नवरात्रीचा आहे 8वा दिवस. काल आपण बनवलेले साबुदाण्याची खीर, मला खिचडीच येते तोंडात, माहिती नाही का ते, साबुदाण्याची खीर. आणि आज आपण बनवणार आहे कुरकुरीत बटाट्याचे पकोडे. म्हणजे त्याच्यामध्ये नाही बेसन ऍड होणार आहे ना काहीच. तर आपण स्टार्ट करूया, चला. तर एक मिनिट मी लावून घेते, कुठे लावतेच मला समजत नाही. ओके, तर आपण हे साबुदाणे घेतलेले आहेत कच्चे, ते आपण ग्राइंड करून घ्यायचे. नशीब आज लाईट आहे. पावडर करून टाकायचं. ही अशी फाईन मध्ये एकदम, थोडीशी आहेत पण नाही होणार माहितीये मला. ते जेवढे आहेत तसंच, कारण माझे साबुदाणे होते थोडेसेच होते माझ्याकडे, जेवढे होते तेवढे मी यूज केले. ऍक्च्युली म्हणजे ना, ही जी अशी पावडर आहे ना फाईन एकदम, तशी मी नंतर ट्राय करते, बघू काय होते का नाही ते नक्की. तर आता आपण करूया. मी हे बटाटे घेतलेले आहेत, हे आपण एकदम खिसून घ्यायचे. पाण्यातच घेतले कारण ते खिसले ना मग तर नाही धुता येत. कालच्या व्हिडिओ मध्ये जास्त मेहनत नाही लागली आपल्याला, पण या व्हिडिओ मध्ये आणि ती अगोदरची व्हिडिओ त्याच्यामध्ये असं वाटतं खूप मेहनत लागणार. काय नाही, मेहनत केल्याशिवाय आपल्याला काय मेहनत काय बोलतात, फॉरगेट इट. माझ्याकडून नीट होत पण नाहीये, काय करू यार. माझी बहीण आता जाईल क्लासला, तर 6 वाजता जाणार आहे. किती वाजले आता, 5:45 वाजले ऑलरेडी. तरी थोड्या वेळासाठीच आहे, थोड्या वेळाने कॅमेरा होणार नाहीये, मूव्ह होणार नाही, तसंच ठेवणार आहे. मलाच वरती येऊन सर्व तुम्हाला दाखवायला लागणार. आणि पहिली गोष्ट म्हणजे टेस्ट करायला कोण मिळत नाही, तर मीच टेस्ट करणार. पण जे आहे ते हॉनेस्ट उत्तर देणार आहे, एकदम खरं. तुम्हाला वाटलं मी माझ्या पदार्थाची अशी तारीफ करते, आय नो, बट जे चांगलं आहे ते चांगलंच. ते मी करू ना तर कोणीही करू ते. पण मला असं वाटतं ते माझ्या बहिणीला खायला भेटणार नाही, मला असं वाटत आहे. ये ना इथे चेहरा दाखव, ये. असं एवढूस तोंड केलं, एवढूस. काय तोंड आहे तेवढं तुझं, झालंय तेवढं. कारण थंड झाल्यावर काहीच मजा नाही, माहिती आहे तुम्हाला. आकाशवाणी एकदाच होते तसं पूर्वा फक्त एकदाच बनवते, परत परत बनवत नाही. असं खरं काय बोलायचं नसते. किती वेळा बोलली तुला, नाही गाईच, असं आम्ही काय नाही करत. नाही, मी खूप अशी चांगली पोरगी, एकदम समजू नाही आहे अशी पोरगी. आय न्यू इट, नाही मिळत तशी.
तर आता हे आपण खिसून झालेलं आहे. हे असं पूर्ण दिसते का? दाखव ना. आहे तेवढ्यात. थांबा. हे असं फाईन पेस्ट झालेलं आहे. हे पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचंय. ऍक्च्युली मी इथे दाखव ना. पहिली गोष्ट मी हे कशाला पाण्यामध्ये केलं, कारण जेव्हा आपण खिसतो ना त्याच्यानंतर आपल्याला धुवायचं असते. तर मग ते धुवून ते छोटे छोटे मिनी पार्टिकल्स आहेत ना, हे निघून जातात जेव्हा धुवायला जातात तेव्हा. म्हणून मी पाण्यातच केलं. मग जेव्हा ते पाणी काढेल ना, मग तेव्हा जास्त प्रॉब्लेम नाही राहणार. बरोबर. हे बघा, मी हे धुवून आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहेत आपण मसाले. तुमच्या घरामध्ये जेवढे मसाले खायचे, जेवढे खायचे मसाले असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. मी हे नवरात्रीमध्ये उपवासासाठी करते, पण ज्या लोकांचा उपवास नसेल ना ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा ऍड करू शकतात, लसूण पण ऍड करू शकतात. कारण मी नवरात्रामध्ये कांदा लसूण खात नाही, जेवणात पण नाही. माझा एक टाइम असतो. मी काय सांगत आहे, पण तुम्ही माझेच आहेत म्हणून मी सांगते तुम्हाला. आता आपण टाकणार आहेत मसाले. अगोदर पण बोललेली वाटते ना मी. सवय झालाय. सवयीचा परिणाम. अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण मी बोललेले. सवयीचा परिणाम माणसाकडून काय नाही करू शकत. तेच असंच बोले ना काहीतरी, काय माहिती. तर मी टाकलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल जीरा. मी चुकून आता मीठ खायचं टाकलं असतं. हळद, ब्लॅक पेपर, मी अशी नवीन बनवते ना नवरात्रीमध्ये, तसं माझ्या मम्मी, माझी बहीण, त्या लोकांना नवीन असं काय खायला भेटतं. लॉकडाऊन मध्ये पण खूप लॉकडाऊन मध्ये आम्ही लोकांनी पिझ्झा आणि दुसरं पास्ता. काय कट जरा माहिती. मी घातलेला आहे गरम मसाला घरचा आणि उपवासाची मीठ. उपवासाची मीठ टाकायचं. उपवासाचे मीठ. ओके. देन मी परत एक रिमाइंडर मारणार होती, कारण ते एकदम पेस्ट झालेलं नाही ना. तर मी एकदम लाईट गेली. तेच मी बोलते, माझं नशीब एवढं कसं कशात साथ देऊ शकते मला. असं नाही होऊ शकत. बाय बाय. माझी बहीण पण चालली. बाय बाय. आणि तिने कालचाच ड्रेस घातलेला आहे. तर आपण जो साबुदाणा ग्राइंड केलेला तो ह्याच्यामध्ये टाकायचा. ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं. फक्त हे कर ना. ओके. देन आता मिक्स. साबुदाणा ऍड केलाय. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण साबुदाणा यूज केलेला आहे, एवढं लक्षात असू द्या. पण साबुदाण्याला विसरून नाही चालणार. तो आपल्या उपवासाचा साथीदार आहे दोस्तो. साथीदार. तरी मिक्स केले. मला ना कोणती पण गोष्ट स्पायसी जास्त लागते. मी अगोदरच्या पण ब्लॉग मध्ये किती वेळा बोलली असेल की मला आय लव्ह स्पायसी फूड. मी ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही ऍड केलेलं, पण तरी सुद्धा हे नीट झालेलं आहे. हे बघा, एक जीव करून घ्यायचं. ह्याचे असे मंचुरियन तर खाल्ले असतील ना तुम्ही लोकांनी, त्याचे मंचुरियन. आता आपण
तेल तापवायला ठेवणार खूप लवकर. तेल गरम करायला ठेवलेलं. आणि ही मी जी बॉटल ऑर्डर केलेली नाही, मी मिशोवरनं ऑर्डर केलेली. मला मिशोचे प्रोडक्ट असे भारी भारी येतात. मी तुम्हाला एक ती व्हिडिओ टाकणार आहे, शॉर्ट व्हिडिओ अशीच टाकणार आहे. जे जे मी ऑर्डर केलेत ना ते मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकतात कसे रिव्ह्यू आहेत ते. ओके, देन गॅस फास्ट नाही करायचा, आपण स्लोच ठेवायचा, कारण आपल्या घरामध्ये कोणीच नाहीये. तो आपल्याला काय झालं तर कोणी बघायला मिळतच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. तो मला भीती वाटते गरम तेलाची. तर आपण ज्याच्यामध्ये आता साबुदाणा ग्राइंड करून हे बाजूला करून ठेवायचे. साबुदाणा ग्राइंड केले त्याच्यामध्येच आपण चटणी बनवणार आहोत. तर आता आपण चटणीची प्रिपरेशन करायला सुरुवात. आय थिंक ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं म्हणून त्याचा आवाज येतोय तसा. एवढं लक्ष नका देऊ, तो खूप माहिती आहे मला, चिडलाय तो माझ्यावर, बट तो शांत. सॉरी, प्लीज शांत हो महाराजा, प्लीज. ओके, देण्यात आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. आज घरामध्ये कोथिंबीर नाहीये, आता कोथिंबीर टाकली असते. मी आय थिंक 6-7 मिरच्या टाकत आहे, त्याच्यापेक्षा जास्त असतील, कारण मला, तुम्हाला माहितीये मला स्पायसी खूप आवडतं. पण ऍक्च्युली म्हणजे कसं असतं माहितीये का, ते नंतर मग स्पायसी नाही लागत, जेव्हा खाते ना मी तेव्हा नाही लागत. आणि शेंगदाणे घेतलेले आपण, आणि ऍड सम दही. जेवढी दही होती तेवढी मी टाकणार आहे, कारण जो तिखटचा बॅलन्स असतो ना, ते दही असं करून टाकेल. ओके, देन ह्याच्यामध्ये आपलं जाणार आहे फेवरेट, एकदम फेवरेट. हे मी असं करते, हे मला असं ते अस्थेटिक टाइप असं म्हणून नीट असं काढता नाही, मी असंच करून काढते. काय माहिती काय सवय झाला तुम्हाला. जिरा, आपले जीव की प्राण जाणार आहे जिरा. त्यानंतर जाणार आहे ब्लॅक पेपर, थोडंसच जाईल कारण ऑलरेडी तिखट असेल ते. त्यानंतर जाणार आहे उपवासाचे मीठ. आपण ह्याच्यामध्ये थोडस खोबरं पण ऍड करणार आहोत. आता घेऊन आली मी, मला लक्षात नव्हतं आलं. होऊ दे, चांगलं तेल गरम झालं ना, मग भज्या कशा अशा पटापट निघतात. तर मी हे 1 2 3 4 5 सॉरी मी मोजत बसलेली. खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे नारळ तेच ते. गाईज, लाईट गेलाय, मला वाटते चटणी आपल्याला नंतरच करावी लागेल. सो मी सर्व प्रिपेअर करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला गरम आणायचं, गरम. ओके, आय होप काय कांड नाही झालं पाहिजे माझ्यासोबत, कारण घरात कोणीच नाहीये, मी एकटीच आहे. सो आय होप. चला तर, गणपती बाप्पा मोरया. वाटत करपले ते लोक म्हणजे हे भजा करपले असं वाटत मला. ते लोक काय असते, लवकर आले पाहिजे, वरना क्या हो जाएगा मालूम है क्या, ये हो जाएगा कि चटनी देर से बनेगी, फिर खाने को नहीं होएगा, आपको मैं दिखा नहीं पाऊंगी कैसे बना है कैसे नहीं. काय माहिती काय चाललंय ते लाईटचं यार मॅटर, काय करत आहेत ते लोक ते समजत नाही. काल बघायला गेलो ना तर सर्व ठिकाणीच खूप पाऊस होता,
काय माहिती एवढा पाऊस का होता ते. त्याच्यामुळे कालपासून लाईट गेलेली, तर ती मध्ये मध्ये आता ये जाऊ करत आहे. अगोदर जेव्हा मी साबुदाणा हे करत होते ना, तेव्हा मला क्लिक नाही झालं की लाईट जाऊ शकते असं करून. मला हे मंचुरियनच वाटत आहे, मंचुरियन, बट फक्त कलरच अलग आहे. ठीक आहे ना, मीच बनवलेत ना, पूर्वाने बनवलेत ना, आणि ते पण पूर्वासाठी, सो पूर्व खाऊ शकते. जेव्हा हाताला चटके मग मिळते भाकर, अशी जी आहे ना, ते आपल्यासाठीच बनलाय. आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी, न तर आपल्यासाठी. सर्वांना चटके लागतात बाई, काय मोठी डॉल, मोठी नाही मिळत, तोफ नाही मिळत की मला चटके ना लागणार. लागतात, चटके लागतात. सॉरी, माझ्या माईकचं बॅटरी लो झाली, ही मला माहितीच नव्हतं. त्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड होत आहे का नाही, आता कितीतरी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत आहे का नाही तेच मला माहिती नाही, की परतपासून स्टार्ट करावं लागेल ते. बट आपलं हे झालेलं आहे रेडी. चटणी तर आपण बनवली नाही आहे, बट आपण छासवर ट्राय करणार आहोत. छासवर पण छान लागत असेल, कारण आय लव्ह छास. खोटं नाही बोलत आहे मी, केलंय म्हणून असं काही नाही, बट याचा आवाज कुरकुरीत येतो. लास्ट टाइमावर लाईट आलेली आहे. आता आपण चटणी करूया. मी आता जस्ट खायला घेणार. त्याच्यामध्ये मी मिरच्या जास्त टाकल्यात, पण जो तिखटमध्ये मला येत आहे ना टेस्ट, एकदम भारी. त्याला आपण ब्लॉगला एंड करूया.